माझा चुलत भाऊ नोकरीसाठी शहरात आला आणि मी त्याला माझ्याजवळच राहायला ठेवले, कारण मी घरी एकटीच असायची. माझा नवरा नोकरीसाठी बाहेर देशात होता. माझा चुलत भाऊ रोज रात्री मला दुधात काहीतरी मिक्स करून पाजत होता, ज्याच्यामुळे मला फारच जोश चढत होता. आणि सकाळी उठल्यानंतर मग तर माझं नाव सविता, मी 24 वर्षाची आहे. आमच्या घरी सर्व कुटुंब एकत्र राहत होते. माझे चुलते, त्यांची मुले, त्यांच्या बायका आणि असा सर्व आमचा मोठा परिवार होता. त्यामुळे लहानपणापासूनच सर्व भावांसोबत राहायची मला सवय झाली होती. मी त्यांच्यासोबत एका मित्राप्रमाणे खेळायची. मुलांचा स्पर्श माझ्यासाठी काही नवीन नव्हता, पण जसं वय वाढत गेलं तसतसं त्या स्पर्शामध्ये मला काहीतरी वेगळेपण जाणवायला लागलं. माझा सक्का भाऊ असो नाहीतर चुलत भाऊ असो, त्यांनी मला हात लावल्यानंतर माझ्या अंगावरती शहारे यायला लागले. धडधड वाढायला लागत होती, पण का कुणास ठाऊक तो स्पर्श सतत हवाहवासा वाटत होता. घरातले बाहेर गावी गेल्यानंतर मी मुद्दाम माझ्या चुलत भाऊ आणि सख्या भावासोबत खेळत असायची. असेच दिवस जात होते आणि मी मोठी होऊ लागले होते. तोवर माझा सक्का भाऊ शिक्षणासाठी बाहेर गावी गेला. त्यानंतर मी आणि माझा चुलत भाऊ आम्ही दोघेच घरी असायचो. माझा चुलत भाऊ दिसायला खूप छान होता. एके दिवशी तो त्याच्या रूममध्ये अभ्यास करत होता, तेव्हा मी तिथे गेले आणि त्याला म्हणाले, माझं डोकं दुखत आहे, तू दाबून देतोस का? त्यावर तो म्हणाला, हां देतो ना, तेल घेऊन ये, मी तुझ्या डोक्याला तेल लावून देतो. मग मी तेलाची बाटली घेऊन त्याच्याजवळ गेले आणि मग त्याने माझ्या डोक्याला तेल लावायला सुरुवात केली. त्याने माझ्या डोक्याची मस्तपैकी मालिश केली. त्यानंतर मी त्याला म्हणाले, माझी पाठ पण दुखत आहे, पाठीला पण तेल लावून देतोस का? त्यावर तो म्हणाला, हां देतो ना. मी म्हणाले, जरा थांब, आणि मी रूमचा दरवाजा लावायला उठून गेले. दरवाजा लावून झाल्यानंतर मी पुन्हा तेथे येऊन बसले आणि मग त्याने माझ्या पाठीला तेल लावायला सुरुवात केली. त्याने माझ्या ड्रेसमधून आत हात घातला होता आणि माझ्या पाठीला तेल लावून देत होता, पण माझ्या अंगावरती तर शहारे आले होते, का कुणास ठाऊक. पण त्याचा पण हात हळूहळू खाली जायला लागला होता आणि तो म्हणाला, इथे पण दुखत आहे का? मी म्हणाले, आता माझं संपूर्ण शरीरच दुखत आहे, तुला हवं तिथे तेल लावून दे. आणि त्यानंतर मग तो म्हणाला, मी तुझ्या सर्व शरीराचे मसाज करून देतो. आणि मग हळूहळू तो माझं सर्व शरीर दाबून द्यायला लागला. त्यानंतर मग आमच्या दोघांमध्ये जे झालं ते अनपेक्षितच होतं. आम्ही दोघांनी जे केलं ते आम्हाला स्वप्नातसुद्धा होईल असं वाटलं नव्हतं. पण त्यानंतर मात्र मी खूप खुश होते आणि मग आमच्या दोघातलं नातं एका बहीण भाऊ पलीकडचं होऊन बसलं. घरात कोणी नसले की आम्ही दोघे एकत्र वेळ घालवायला लागलो आणि एकमेकांच्या मनात असणाऱ्या अपेक्षा एकमेकांना सांगून इच्छा पूर्ण करून घ्यायला लागलो. असेच दिवस निघून गेले आणि त्यानंतर घरातल्यांनी माझ्या लग्नाचं बघायला सुरुवात केली. आणि मग सतीश नावाच्या मुलाशी माझं लग्न झालं. लग्नानंतर मी त्याच्यासोबत राहायला शहरात गेले. सतीश एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होता. त्यानंतर लग्नाला जवळपास 2 वर्षे उलटून गेली, तरी आम्हाला मूळ बाल होत नव्हतं. आम्ही खूप प्रयत्न केले तरीसुद्धा होत नव्हतं. तोपर्यंत इकडे माझ्या सख्ख्या भावाचं लग्नसुद्धा झालं होतं आणि माझ्या चुलत भावाचे शिक्षण पूर्ण होऊन त्याचं नोकरी बघायचं चाललं होतं. आणि इकडे माझ्या नवऱ्याचं ऑफिसमध्ये प्रमोशन झालं आणि त्याला नोकरीसाठी बाहेर देशात जावं लागणार होतं. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, एवढी चांगली संधी समोरून चालून येत आहे तर तुम्ही जावा, मी इथे स्वतःची काळजी घेईन. तसंही मी एकटीच आहे, त्यामुळे कामाचा जास्त ताण मला पण नसणार आहे. तुमचं बाहेर देशात सर्व सुरळीत झालं की मग मला तुम्ही घेऊन चला. नवऱ्याला मी हे सांगितल्यावर माझा नवरासुद्धा तयार झाला आणि मग तो नोकरीसाठी बाहेर देशात गेला. त्यानंतर मी एकटीच घरात दिवस घालवत होते. मला तर घरात नको नको होऊ लागलं होतं. अशातच माझ्या चुलत भावाचा एके दिवशी मला फोन आला आणि तो मला म्हणाला, तुझ्या शहरात राहत आहेस तिथेच एका कंपनीमध्ये मला नोकरी भेटली आहे, त्यामुळे मी राहायला त्या शहरात येणार आहे. तुझ्या ओळखीचे कुठे रूम असेल तर मला सांग. त्यावर मी त्याला म्हणाले, कुठे रूम बघायची गरज नाही, मी माझ्या घरी एकटीच असते. तुझे दाजी पण कामासाठी बाहेर देशात गेलेले आहेत आणि मी सुद्धा घरात एकटी राहून कंटाळून आणि वैतागून गेले आहे.
मला पण कोणाची तरी सोबत हवीच होती, त्यामुळे तू माझ्याजवळ येऊन राहा. मी असं म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी माझा चुलत भाऊ शहरात माझ्या जवळ आला आणि त्यानंतर मग आम्ही दोघे आमच्या रूममध्ये राहायला लागलो. दिवसभर तो कामावर जात होता, पण सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा तो घरी असायचा तो वेळ माझ्यासाठी खूप रोमहर्षक असायचा, कारण आम्ही दोघांनी आधीच लहानपणी खूप वेळ एकत्र घालवला होता. आमच्या दोघांमध्ये अशा काही गोष्टी घडल्या होत्या ज्या कधी न विसरण्यासारख्या होत्या. हळूहळू माझा एकटेपणा दूर झाला होता. सुरुवातीला मला नवऱ्याची आठवण येत होती, ती पण यायची बंद झाली होती. माझा चुलत भाऊ माझा भाऊ नाही तर एक मित्रच आहे असं मला वाटत होतं, ज्याने लहानपणी पण माझी गरज पूर्ण केली होती आणि आता पण माझी गरज आणि इच्छा पूर्ण करायला देवाने त्याला माझ्याजवळ पाठवले असं मला वाटत होतं. दिवस ढकलत मी निघाले होते, पण आता मात्र एक एक दिवस माझ्यासाठी खूप काहीतरी गोड आठवणी देऊन जात होता. एके दिवशी मी माझ्या चुलत भावाला म्हणाले की तू बाजूच्या रूममध्ये न राहता माझ्या रूममध्ये झोपायला येत जा, मला रात्रीची भीती वाटते. मग त्या दिवसापासून तो माझ्याच रूममध्ये झोपायला लागला. मी बेडवर झोपायचे आणि तो खाली झोपू लागला. असंच मग आम्ही दोघे बोलत बोलत रात्री 2 वाजेपर्यंत जागे असायचो. आणि मग हळूहळू माझ्या बोलण्यातून त्याला समजलं की मी कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहे. खरं तर मला मुलाचं टेन्शन होतं, कारण माझ्या लग्नाला जवळपास आता 3 वर्ष होऊन गेली होती, तरी मला मूल नव्हतं. आणि आता तर माझा नवरा बाहेर देशात गेला होता, त्यामुळे मुलाची माझी अपेक्षा संपलीच होती. माझं हे टेन्शन माझ्या चुलत भावाच्या लक्षात आलं आणि दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी त्यांनी मला एक दुधाचा ग्लास प्यायला दिला आणि ते दूध पिल्यानंतर माझ्या अंगात जोश आला. तो खूप वेगळाच होता. खरं तर ते खूप थंड होतं, पण ते पिल्यानंतर मी खूप गरम होऊ लागले होते आणि थोड्या वेळातच मी झोपून जात होते. आणि सकाळी मला जेव्हा जाग यायची ते मला समजतच नव्हतं. पण रात्रीच्या वेळेला जे टेन्शन माझ्या डोक्यात असायचं ते तर मात्र दूर झालं होतं, कारण ते दूध पिल्यानंतर मी शांत झोपून जात होते. असंच एके रात्री माझ्या चुलत भावाने मला दूध प्यायला दिलं, पण मला बघायचं होतं की हे दूध पिल्यानंतर नेमकं काय होतं. म्हणून मी काहीतरी कारण काढून माझ्या चुलत भावाला रूमच्या बाहेर पाठवलं आणि ते दूध बेसिनमध्ये ओतून टाकलं. त्यानंतर माझा भाऊ रूममध्ये आला. त्याने मला विचारलं, दूध पिलंस का? मी त्याला हो म्हणाले आणि त्यानंतर मग मी झोपून गेले. पण खरं तर मी जागीच होते. मी फक्त डोळे बंद केले होते. त्यानंतर साधारणतः मध्यरात्रीच्या वेळी माझा चुलत भाऊ उठून माझ्याजवळ माझ्या बेडवर आला आणि त्याने तेलाने माझे डोके आणि पाठ मसाज करायला सुरुवात केली. मी डोळे झाकून शांतच पडून राहिले होते आणि तो माझं सगळं शरीर मसाज करत होता. सगळ्या शरीराला तेल लावत होता. मी काही डोळे उघडले नाहीत. त्यानंतर त्याने माझ्या सर्व शरीराची मसाज केली आणि मग तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याला सांगितलं, काल रात्री मी दुधाचा ग्लास पिलाच नव्हता, तो मी बेसिनमध्ये ओतून टाकला होता आणि मी तशीच झोपून गेले होते. हे ऐकल्यानंतर त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्यानंतर मी त्याला म्हणाले, रात्री तुझे माझ्यासोबत केलंस त्यावेळी मी जागीच होते. मी फक्त डोळे बंद करून घेतले होते. त्यानंतर तो काहीच बोलला नाही, शांतच उभा राहिला. मी त्याला म्हणाले, शांत का आहेस? तर तो म्हणाला की मला माफ कर, मी हे मुद्दाम केलं नाही. खरं तर मी त्या दुधामध्ये झोपायचे गोळ्या मिक्स करत होतो, कारण तू आधीच टेन्शनमध्ये असायचीस आणि रात्रभर विचार करत बसायचीस, त्यामुळे तुला झोप लागत नव्हती आणि मी दुधामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स केल्यानंतर तुला शांत झोप लागत होती. आणि त्यानंतर मध्यरात्री मी तेलाने तुझे सगळे अंग मसाज करून देत होतं, कारण तुला दुसऱ्या दिवशी सकाळी बरं वाटावं आणि तुला कामाला जोश यावा. लहानपणी जसं मी तुला मालिश करून देत होतो त्यानंतर तुला बरं वाटायचं. आता पण मी तसाच एक प्रयत्न करत होतो, कारण तू टेन्शनमध्ये असताना मला बघवत नव्हतं. त्याचं माझ्याबद्दलचे हे प्रेम आणि माझ्याबद्दलची काळजी बघून माझे तर डोळे भरून आले. त्यानंतर मी त्याला म्हणाले की आता दुधामध्ये गोळी मिक्स करून द्यायची काही गरज नाही. मला जेव्हा टेन्शन असेल तेव्हा मी तुला सांगत जाईन, तेव्हा तू माझ्या डोक्याला तेल लावून देत जा, अगदी लहानपणी लावून द्यायचंच तसंच. आणि खरं तर तू इथे आल्यामुळे माझं खूप टेन्शन कमी झालं आहे, तू इथेच माझ्यासोबत राहा. पण त्यावर तो म्हणाला, मी तर कायम राहू शकत नाही, जोपर्यंत दाजी येत नाहीत तोपर्यंत मी तर राहू शकतो, त्यानंतर तुमच्या सुखी संसारामध्ये थांबू शकत नाही.
मी त्याला म्हणाले, जोवर तुझे दाजी येत नाही तोवर तरी राहू शकतोसच ना. त्यानंतर पुढचं 1 वर्ष तो माझ्याजवळ होता. आणि मग त्यानंतर माझा नवरा बाहेर देशातून परत आला. त्याने त्याच्या जुन्या ऑफिसमध्येच पुन्हा बदली करून घेतली होती. त्यानंतर माझा चुलत भाऊ मला म्हणाला, मी आता दुसरीकडे राहायला जातो. आणि मग तो दुसरीकडे राहायला गेला. या गोष्टीला आता जवळपास 5 ते 6 महिने होऊन गेले होते. आता तर माझ्या चुलत भावाचं लग्नसुद्धा ठरलं होतं आणि मी त्यांच्यासाठी खूप खुश आहे. आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आता मला सुद्धा दिवस गेले होते. पुढच्या 7 महिन्यानंतर माझ्या हातात माझं मूल असणार आहे. गोष्ट आठवूनच मी खूप खुश आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या चुलत भावाने मला दिलेला मानसिक आधार हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. देव असा मित्रासारखाच भाऊ सर्वांना देव.